कौतुक म्हणजे तरी काय असतं? कौतुक म्हणजे तरी काय असतं? आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते. सहजासहजी ती मिळत नसते. सहजासहजी ती मिळत नसते. त्यासाठी कष्टानं परिस्थितीशी झुंजावं लागतं. लगडी बुद्धिबळ, त्याचप्रमाणे लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, बुद्धी स्पर्धा जीवनामध्ये खूप काही शिकवत असतात. जीवन हेच एक स्पर्धा आहे. तर स्पर्धा करत असताना किंवा एकमेकांशी ज्या वेळेला तुमच्या मॅचेस होणार आहेत तर फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असावा की जे काही असेल हार जीत की कोणतरी हरणार आहे, कोणी ना कोणीतरी जिंकणार आहे. तर ते फक्त तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी घ्या आणि तीच गोष्ट पुन्हा जीवनामध्ये त्याचाच आपल्याला जीवनामध्ये अवलंब करायचा आहे. हे शिकूया या स्पर्धेमधून. 30 वर्षापासून आम्ही ही जबाबदारी अतिशय जबाबदारीनं या ठिकाणी पार पाडतो. आणि ते आम्ही तालुक्यातील आपले सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनी, यावर्षी कला शिक्षकसुद्धा आपल्याला या ठिकाणी सामावून घेतलेले आहेत. तर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काही हायस्कूलचे अजूनही क्रीडा शिक्षक आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले दिसत नाही. या ठिकाणी या स्पर्धा अतिशय निकोप वातावरणामध्ये पार पाडण्याचा प्रयत्न आमचा नेहमीच राहिलेला आहे. मैदान क्रमांक 1 त्या ठिकाणी आपण करणार आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजावाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडी या दोन्ही संघातील कबड्डीच्या मुलींनी ग्राउंडवरती जायचे. फक्त दोनच संघाचे फक्त उद्घाटनीय सामना आपण घेणार आहोत. नंतर लॉट आपल्याला या ठिकाणी चिटकवले जात आहेत. पहा, हे लॉट मार्गदर्शकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढून घ्यायचे आणि आणि या ठिकाणी जो इव्हेंट चालू आहे तो आहे बडबड गीताचा. आणि हे जे मुलं आहेत हे मुलं इयत्ता 1ली 2रीचे मुलं आहेत पहा. आणि या विद्यार्थ्यांनी बडबड गीतामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि यांना मार्गदर्शक करणारे आपले सर्व असे उपक्रमशील शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवाची जाळी सादर करीत आहे बडबडी तेवढी मोठी आजी, एवढी मोठी आजी, मोठी मोठी आजी, एवढी मोठी आजी, मोठी मोठी आजी. आजीने कापला कांदा ग बाई कांदा ग, आमचा मामा बांगा ग बाई बांगा ग, एवढी मोठी आजी, मोठी मोठी आजी.
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा 6 ते 8 या वयोगटातील स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहेत. सर्वांना या स्पर्धेसाठी शिक्षण विभाग व पंचायत समिती जुन्नरच्या वतीनं शुभेच्छा देतो. जगाच्याही बाजारपेठेत भारताचं नाव करायला सुरुवात केली आणि 2000 मध्ये कम्प्युटरच्या बाबतीत आम्ही जगाचेही बाप झालो. 2005 मध्ये प्रत्येकाच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिमा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008 ते 2009 पर्यंत प्रत्येकाचे दार अणू काढण्याचे स्वप्न पाहिले. 2023 मध्ये प्रज्ञावर आपण चंद्रावर फिरवला. हरित क्रांती श्वेत क्रांती झाली. हे जगण्यामाग होत असतानाही आम्ही एवढी प्रचंड प्रगती केली की आमच्यातून मोबाईल फोन आले, पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही. आमचे रथसेवेट काँग्रेसचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो लाखो किलोमीटर दूर असणारे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसांबरोबर आम्ही प्रेमाचे संबंध मात्र निर्माण करू शकलो नाही. ముచేదబటి దుష్టుల కలలు
सुंदर रंगाला जगवला आई तुझ्या डोक्याला बघ किती सुंदर रंगाला जगवला रे आदिकालची जंगल मार हृदया आदिवासी जंगल रखवाला रे चल जंगल जमीन काज पूजे रे आदिवासी दुनिया ने रखवाला रे देव खतरी काज पूजे रे आदिवासी सबसे निराला रे
जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्कर सुखांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते कसली जादू होते हारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा महाजन मन माय मराठीला माझे नमन माय मराठीला आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा असे ही रत्न हिराची खाण कलेची असे हिला बहुजाण असे हिला दोन्ही जनाची वाण करूया चला हिचा बहुमान जी 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 करूया चला हिचा बहुमान जी जी